तुम्ही मला चुकीचं ठरवणार नाही असं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलले. पण मी काळजी घे नका, मी नाही सांगणार कोणाला. कळतंय मला, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. आता जर आबांची परवानगी आहे तर चिकू बरोबर नेमकं काय झालंय ना याचा शोध घ्यायला हरकत नाही. मालती, तुम्ही आज जे वागलात बोललात ते मला अजिबात आवडलं नाहीये, पटलं नाहीये. म्हणजे काय चुकलं माझं? सगळंच नेहमीप्रमाणे तुम्ही सगळं राणीवरती ढकलून मोकळे झालात. अहो, जे घडलं त्यात बिचारीचा काय दोष आहे, काय हात आहे तिचा? अहो, तुमची पोटची पोरगी गेली हो, आणि तुम्ही अजूनही त्या वस्तीतल्या पोरीची बाजू घेताय. ती जर मध्ये पडलीच नसती ना तर हे सगळं झालंच नसतं, चिकू गेली नसती. या जर तरच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. हे असल्या बोलण्याला शेंडा असतो ना बूड. पण काय तुम्ही ठरवलंय सगळा दोष राणीवर टाकायचा. त्यामुळे तुम्ही जगातल्या कुठल्याही गोष्टीचा संबंध राणीशी जोडू शकता. मला काहीच गरज नाही संबंध जोडायची. माझ्या डोळ्यांना ना लख्ख दिसतंय, आणि तुमच्या डोळ्यांवर त्या राणीने खोट्या मायेची झापडं लावले. चिकूला पाठवताना मी परत परत नाही म्हणत होते की नाही? हो, सांगत होता. मग काय? मग ती तुमची राणी शहाणपणा करत मध्येच बोलली. पुन्हा त्या राणीने नसतं खाल्लं त्या दिवशी तर काय लगेच मेली नसती ती. पण तुम्हाला कळवळा येत होता ना तिचा. अरे ती तुम्हाला किती वेळा तेच तेच समजावून सांगायचं सांगा मला. तुमच्याशी बोलणं ना म्हणजे तुम्ही ठरवलंय का दुसऱ्याचं बोलणं मान्य करायचं नाही, ऐकायचं नाही? तुम्ही असं ठरवलंय? आता काय कसं वागलात तुम्ही बाहेर? राणीवरती नाही नाही ते आरोप केलेत तुम्ही. तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे हो की राणीने हे सगळं घडवून आणले, कटकारस्थान केले? ती बिचारी विक्रांत उर्मिलाला काही महत्वाचे प्रश्न विचारत होती, पण त्यातही तुम्ही तिला अडवलात. मला एक गोष्ट कळत नाहीये. चिकू डबा आणायला घरी आली होती तेव्हा विक्रांत उर्मिला घरी होते. मग जर का राणीनं त्यांना 4 प्रश्न विचारले तर बिघडलं कुठे? पण तिच्या प्रश्न विचारण्याचा रोग तुम्हाला कळला नाही का? स्वतः कारस्थान करून दुसऱ्याच्या मानेवर तलवार कशी धरता येईल याचा विचार ती खूप हुशारीने करते. तुमच्याशी बोलणं ना खूप कठीण आहे. मला सांगा, जेव्हा चिकू राणीची बाजू घ्यायची तेव्हा तुम्ही चिकूला अदवा तदवा बोलायचा. मग काय आपली चिकू चुकीच्या माणसांची बाजू घ्यायची का? हो, लहान होती हो आपली चिकू. बिचारीला काय कळत होतं? वारा येईल त्या दिशेला वाहणारी होती माझी चिकू. पण हे त्या राणीला पक्क माहित होतं, म्हणूनच तर तिचा फायदा घेतला ना. बस करा मला ती तेच तेच विचार मनात घोळवणं बंद करा आधी. राणीचं वागणं बोलणं तुम्हाला आयुष्यभर खटकणार आहे माहिती आहे मला. पण निदान तिच्या घरच्यांचा तरी मान ठेवा. बुवांच्या संस्काराचा अपमान का केलात तुम्ही? काय चुकीचं केलं मी? त्या घाणेरड्या वस्तीतले सडलेले कुजलेले विचारच तर पेरलेत ना हिच्या डोक्यात. दुसऱ्याचं घर हळूहळू कसं पोकरायचं ह्याचेच तर धडे दिलेत ना त्यांनी. तुम्ही ना कृपा करून त्यांची वकिली करणं बंद करा, आणि किमान माझ्या पोरीच्या बाबतीत हे असं झालेलं असताना तुमचं त्या राणीवरचं आणि तिच्या घरच्यांवरचं प्रेम बाजूला ठेवा. मला त्या राणीचं नावही ऐकायचं नाहीये. ऐकावं लागेल. सगळ्यांनाच दुःख झालंय, पण तुमच्या या अशा वागण्यानं बोलण्यानं ते दुःख अजून वाढतंय, आणि ते मला पटत नाहीये. माझी मन सगळ्यांसमोर खाली जातीये. ती माझ्यामुळे नाही, त्या अभद्र पोरीच्या वागण्यामुळे तुमची मान खाली जाते. आणि आता तिच्या बाबतीत तुम्ही मला कितीही समजवलंत ना तरी मला फरक पडत नाही. कोणाला किती त्रास होतोय, कोणाचं काय दुखतंय खुपतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं माहितीये की आता माझी चिकू माझ्या जवळ नाहीये. बघितलंत ना, त्या राणीला 2 प्रश्न काय विचारले मी, दात खिळी बसण्यासारखी गप्प राहिली होती ती. कारण तुमचे प्रश्नच चुकीचे होते आणि तिच्याकडे उत्तर नव्हतं असं समजू नका. काय राणीला भान आहे कधी कुठे काय बोलायचं याचं. मला सांगा,
तुम्ही तिचा एवढा अपमान करता, एकदा तुम्हाला कधी उलटून बोलली ती? ऐका ना, तुमची ना तुमच्या राणीवरची माया तुमच्याकडे ठेवा आणि माझ्या पोरीच्या बाबतीत जे काय झालंय ना त्यावर सोडा मला. एकटं राहू द्या, तुम्ही बाहेर जा. मालती माझं ऐका. तुम्ही जाताय, कमी जाऊ. चांगली तोंडावर पडली राणी. त्या मालती काकीने कसला गेम केला तिचा. आपल्याला उलट सुलट प्रश्न विचारते. हो ना, जरा जास्तच पुढे पुढे करत होती. हॉस्पिटलमधून अश्विनीला डब्बा आणायला सांगितलं, चांगलंच झालं, आपल्याच पथ्यावर पडलं. हॉस्पिटलमध्ये सगळं काही त्या मालतीसमोर घडलं, म्हणून ती आता राणीवर राग काढते. ह्या रागाचा आपण फायदा घेतला पाहिजे विक्रांत. एक्झॅक्टली. हे सगळं राणीवरच कसं उलटेल ना ते बघावं लागेल आपल्याला. म्हणजे जेव्हा केव्हा ती या केसबद्दल आणि आपल्या विरोधात बोलेल ना, तेव्हा ती मालती काकी तिला चांगलं सोडून आणि खोडून काढेल. करेक्ट. त्या राणीची वाट लावायची असेल ना, तर आता आपण थांबून चालणार नाही विक्रांत. आणि हो, आधी आपल्याला हा विचार करावा लागणार आहे, जर भाजीचा मुद्दा पुन्हा निघाला तर उत्तर काय द्यायचं. खरंय, आपल्याकडे असं काहीतरी ठोस उत्तर असलं पाहिजे ना, जेणेकरून राणी आणि सगळे कन्व्हिन्स होतील. हो ना, लवकरात लवकर काहीतरी विचार करायला हवा विक्रांत. हे असं सारखं रडून रडून आता माझे अश्रू संपलेत रे. आपण चिकूला मारलंय किंवा मारू शकतो हे सहजासहजी कोणालाही पडणार नाही. सो डोंट वरी. अरे हो, पण त्या इंद्राने एखादा मुद्दा लावून धरला तर घरातले सगळेजण ते मान्य करतात, आणि मग तो मुद्दा त्या मालतीला सुद्धा मान्य करावा लागेल. हे बघ, काही झालं तर ह्या मुद्द्यावर ती राणी इंद्राला कन्व्हिन्स करता कामा नये. आणि जर तसं झालं तर इंद्र आणि राणी दोघं जण मिळून ह्या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात करतील. खरंय उर्मिला, पण हे सगळं आपण केलंय हे प्रूव्ह करणं तितकं सोपं नाहीये. आता मालती काकी आपल्या बाजूने स्ट्रॉंग कशा उभ्या राहतील ना याचा विचार कर. अरे त्याची काय गरज आहे. त्या मालतीच्या मनात राणीविषयी ऑलरेडी राग आहे. राणीविषयी तिच्या मनात धगधगती आग आहेच आहे की. त्यामध्ये फक्त आपण तेल ओतायचं काम करायचं, भडके आपोआप उडत राहतील आणि मग त्या राणीची पुरती वाट लागेल. ठीक आहे उर्मिला, तू घरचं सगळं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न कर. मी फॅक्टरीतल्या उलाढाली सांभाळतो. इंदिरा जोपर्यंत कोलॅप्स आहे ना तोपर्यंत सगळी कामं उरकून घेतो आणि या वर्षातली आपली सगळी सोय करतो. हो, पण विक्रांत, जे काही करशील ते जरा जपून कर. त्या इंद्राला तुझ्यावर संशय